हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. हा आहे माझ्या चॅनलवरचा सगळ्यात पहिला Q&A म्हणजे प्रश्न उत्तर सोहळा. सो काही दिवसांपूर्वी मी कम्युनिटीवर पोस्ट टाकली होती आणि तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या मनात जर माझ्याबद्दल काही प्रश्न असतील तर ती नक्की तिथे विचारा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंस्टाग्रामवर पण तुम्ही DM करू शकता. इंस्टाग्रामवर मी स्टोरी पण टाकली होती. सो त्याच्यातून जे काही प्रश्न आले ना ते सगळे मी एक एक चिठ्ठ्यांवर लिहिलेत आणि मी यातली एक एक चिठ्ठी उचलून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार. हा जो प्रश्न उत्तर सोहळा आहे ना तो भरपूर वेळापर्यंत चालणार आहे. सो तुमच्याजवळ जर चहा, जेवायचे ताट, पॉपकॉर्न जे काही आहे ना ते सगळं घेऊन बसा आणि मग पूर्ण व्लॉग बघा. सो मी आता पहिली चिठ्ठी उचलणार आहे. सगळ्यात खतरनाक क्वेश्चन आहे, यूट्यूब का स्टार्ट केलं? याच्या आधी माझं एक इंस्टाग्रामवर चॅनल होतं. ज्यावेळी मला इंस्टाग्राम बद्दल काहीच माहिती नव्हतं की रील कसे टाकावे, कसं तुम्हाला रीच भेटते वगैरे काहीच माहिती नव्हतं. तेव्हा मी रॅन्डम रील्स टाकायचे. मग मध्ये त्याच्यात माझे 1-2 रील खूप मिलियन व्ह्यूज पर्यंत गेले. सो त्यावेळी मला खूप जास्त फॉलोअर्स भेटले. पण माझं असं झालं होतं की इनकन्सिस्टन्सीमुळे एखादा रील व्हायरल व्हायचा आणि मी डेली कधीच रील टाकायचे नाही. मी आठवड्याने, 2 महिन्याने, 1 महिन्याने असं टाकायचे. सो माझा जो चॅनल होता ना तो खूप जास्त स्लो डाऊन होऊन गेला आणि त्याची जी रीच आहे ना ती पूर्ण डाऊन होऊन गेली. सो मी ते जे चॅनल आहे ते मी बंद केलं आणि मी नवीन इंस्टाग्राम चॅनल चालू केलं. सो जे आत्ता मी कंटिन्यू करते, ज्याच्यावर मी डेली मिनी व्लॉग्स टाकते. मग त्याच्यानंतर माझं असं झालं की सोबत आपण युट्यूब स्टार्ट केलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला त्या गोष्टी आवडतात की मी प्रत्येक ठिकाणी गेल्यावर व्हिडिओ, फोटोज हे मी काढत असते. भले मी त्या व्हिडिओ फोटोमध्ये स्वतः नसते पण मी बाकीच्या जागेंचे, लोकांचे, कारण की त्या मेमरीज खूप जास्त चांगल्या वाटतात. माझ्या फोनमध्ये इतके व्हिडिओज आहेत तुम्ही विचार पण नाही करू शकणार. मी इतक्या लोकांचे व्हिडिओ काढत असते. सो मी असं विचार केला की हे सगळं एकत्र आणायचं. आणि मला एडिटिंग तसं पण आवडतं. तुम्ही बघितलं असेल तर मी खूप काय भरत असते ब्लॉग आपल्या चॅनलमध्ये. सो त्यामुळे मग मी हे सगळं एकत्र करून इन फ्युचर बसून माझ्या मुलांना मी दाखवेल, माझ्या नवऱ्यासोबत बसून मी सगळे व्हिडिओज बघेल. मला त्यावेळेस वाटेल की यार मी यावेळी अशी होते, इतक्या सगळ्या गोष्टी मी केल्या. काही वेळेस मी आता जेव्हा माझे जुने मिनी व्लॉग्स बघते ना ते मलाच पटत नाही की अरे मी बोललीये हे मिनी व्लॉगमध्ये, माझ्या काहीच लक्षात नसतं. सो मला असं वाटतं की इन फ्युचर हे बसून बघायला जेव्हा आम्ही म्हातारे वगैरे होऊ तेव्हा खूप मजा येईल, म्हणून मी युट्यूब स्टार्ट केलं. एक झालं. दुसरा दुसरा प्रश्न. तुक 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 तुक. ओ ताई, तुझं ड्रीम काय आहे? माझं ड्रीम, मी 8वी असताना माझं ड्रीम वेगळं होतं. मी 10वी-11वीला गेल्यावर माझं ड्रीम वेगळं होतं. मी इंजिनिअरिंगला गेल्यावर माझं ड्रीम चेंज झालं आणि आता वेगळं आहे. ओके. सो मी जेव्हा लहान होते तेव्हा माझं ड्रीम होतं की मी IAS ऑफिसर बनेल. म्हणजे त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये वगैरे फिरेल खूप. म्हणजे ते असं असतं ना की मला IAS IPS व्हायचं आहे, मला काहीतरी व्हायचं आहे. 10वीत गेल्यावर मला समजलं की आपल्याला सायन्सला टाकणार आहेत, त्यामुळे IAS IPSचा विषय सोडून द्यायचा. आपण सायन्स करून आपल्याला इंजिनिअरिंग करायचं. सायन्स केलं. इंजिनिअरिंगला गेल्यावर असं वाटलं यार चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये आपल्याला जॉबला लागायचं आहे. तेव्हा प्लेसमेंटची बारी आली ना प्रत्येकाची, तेव्हा असं वाटलं की छोटी जरी कंपनी मिळून गेली ना तरी खूप झालं. मग त्यामुळे मी एका कंपनीमध्ये लागले. मस्तपैकी 9 ते 6चा जॉब करते आणि त्याच्यानंतर घरी येऊन जेवण वगैरे बनवून झोपून जाते. मला असं वाटतं की यार हीच रुटीन लाईफ मला ठेवायची आहे, काही वेगळं नाही. हा, पण ऍट दी एंड ऑफ माय करिअर म्हणा किंवा हे सगळं जेव्हा थोडं कम्प्लीट होईल, पैसे हातात येतील, खूप सारे पैसे असतील, तेव्हा मला खूप जास्त इच्छा आहे की मी आणि माझा नवरा, म्हणजे मी माझ्या नवऱ्याला मला घेऊन जायची इच्छा आहे पूर्ण वर्ल्ड टूरवर. कारण की मी रील्समध्ये इतके सगळे प्लेसेस बघते, इतक्या चांगल्या गोष्टी आहेत या जगात, आपण काहीच बघितलं नाही असं वाटतं. सो मला पहिले भारत पूर्ण फिरायचा आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण जग फिरायचं आहे, ऍटलिस्ट मेन प्लेसेस तरी. सो आणि युट्यूबमध्ये पण सक्सेस मिळवायचा. माझी अशी इच्छा आहे की मी एक दिवस असं डोळ्यातून पाणी वगैरे काढेल की माझे 1 लाख सबस्क्रायबर्स झाले. वाव, माझी ही पण इच्छा आहे. सो हे 2 सगळ्यात मोठे ड्रीम तुम्ही कन्सिडर करू शकता की वर्ल्ड टूर आणि युट्यूबवर 1 लाख सबस्क्रायबर्स. पुढचा प्रश्न, दीदी तू कोणती इंजिनियर आहेस? मी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केलंय. पुढचा प्रश्न, एज्युकेशन बॅकग्राऊंड एव्हरीथिंग, वेअर डिड यू लिव्ह? ओके, वेअर डिड यू लिव्ह तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल मला वाटतंय. कोल्हापूर जिल्ह्यात एक गाव आहे जयसिंगपूर म्हणून, तिथे मी राहत होते 12वी इंजिनिअरिंग पर्यंत. सो आता मी पुण्यात राहते, हे पण सगळ्यांना माहिती असेल. एज्युकेशन बॅकग्राऊंड एव्हरीथिंग, जसंच मी सांगितलं
10वी पर्यंत मी जयसिंगपूरमध्ये होते, 11वी 12वी पण तिथेच होते. त्यानंतर इंजिनिअरिंग मी सांगलीवरून केलं. सो हे माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे. आय होप की अपेक्षा आहे उत्तर मिळालं असेल. पुढचा प्रश्न. युअर ऑल इंट्रोडक्शन. मला असं वाटतं की याच्यासाठी वेगळा व्लॉग बनला पाहिजे युअर ऑल इंट्रोडक्शनसाठी. सो हा प्रश्न ज्यांनी कोणी विचारलाय ना त्यांना मी आत्ता सॉरी म्हणते, कारण मी आत्ता इतका फापट पसारा नाही सांगत बसणार. मी एक चांगला व्लॉग बनवेल याच्यासाठी, ज्याच्यात मी पूर्ण माझी लाईफ स्टोरी सांगेल. डू यू लिव्ह विथ युअर इन लॉज अँड हाऊ इज युअर बॉन्ड विथ देम. सो मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत राहते का आणि माझा त्यांच्यासोबत बॉन्ड कसा आहे. मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत आत्ता सध्या नाही राहत, कारण की अकोल्याला आमचं स्वतःचं घर आहे. सासू सासरे तिथे असतात त्या घरी आणि आम्ही पुण्यात असतो कारण की जॉबसाठी. सो ते मोस्ट ऑफ द टाइम येत राहतात इकडे. आता मध्येच आले होते, तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं असेल. सो आणि माझा त्यांच्यासोबत बॉन्ड खतरनाक आहे, कारण की मी खूप जास्त मस्ती वगैरे करत असते त्यांच्यासोबत, मजा मस्ती चालू असते. आणि मोस्टली असं होतं खूप वेळेस की मी माझे सासू एका साईडला आणि माझा नवरा एका साईडला होतो. आणि माझ्या नवऱ्याने मला काहीही त्रास दिला ना, मी डायरेक्ट बाबांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना कॉल करते, मी तक्रारी करते, पूर्ण तक्रारी. आणि मी मेक शुअर करते म्हणजे की माझे सासरे माझ्या नवऱ्याला ओरडतील. इतका चांगला आमचा बॉन्ड आहे. सो अपेक्षा आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. पुढचा प्रश्न. तू जॉब करते का. हो 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 मी जॉब करते. कॉर्पोरेटमध्ये आहे मी. सकाळी 9 वाजता जाऊन संध्याकाळी 6:30 वाजता घरी येते. कधी कधी 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत बसते. पुढचा प्रश्न. युअर हाऊस इज रेंटेड ऑर इट इज युअर ओन. की माझं घर हे स्वतःचं नाही आहे, माझं घर भाड्याचं आहे. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. घर आम्ही स्वतःचं घेऊ, पण अजून त्याला खूप जास्त वेळ आहे आणि आम्ही दोघं पण अजून लहान आहे खूप. सो मला वाटतं की घर घ्यायला अजून भरपूर वेळ आहे आमच्याजवळ. पण मी या आमच्या रेंटेड घराचा हाऊस टूर व्हिडिओ लवकरच बनवणार आहे. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेवढंच प्रमोशन करून घेतलं. ताई तुझं एज किती आहे, तुझं लग्न कधी झालं, दादा कोणता जॉब करतात. सो पहिला जो प्रश्न आहे ना एज बद्दल, त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाहीये. तुम्ही स्वतः मला कमेंटमध्ये सांगा की माझं एज किती असेल. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुझं लग्न कधी झालं. माझं लग्न झालं 6 डिसेंबर 2023 मध्ये. दादा कोणता जॉब करतात. ते पण माझ्यासारखे कॉर्पोरेटमध्येच आहेत. आम्ही दोघं पण सेमच जॉब करतो, 9 ते 5 चा. पुढचा प्रश्न. ताई तुझं आवडीचं प्लेस कोणतं आहे. माझं आवडीचे प्लेस 2 आहेत. एक माझं जयसिंगपूरचं घर आणि त्याच्या शेजारची बाग, नाहीतर हे घर जे मी स्वतः माझ्या हाताने एकदम चांगलं सजवलंय, एकदम मस्तपैकी सगळं ठेवलंय. ते हाऊस टूर व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला. सो हे 2 माझ्या आवडीचे प्लेस आहेत. व्हॉट्स युअर एम इन लाईफ. विचार करायला लागतोय म्हणजे काहीच नाही आहे एम. मला यूट्यूब आणि इन्स्टावर खूप जास्त रीच मिळवायचे आणि खूप जास्त फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स वाढवायचे. हे माझं एम आहे सध्याच्या घडीला. म्हणजे मला ते करायचंच आहे. तुम्ही असं म्हणाल की कशासाठी, तर मला असं वाटतं की मला आवडतं की लोक मला ॲप्रिशिएट करतात, चांगलं चांगलं बोलतात. वाईट बोलणारे पण खूप असतात, पण चांगले बोलणारे पण असतात. मला लिटरली खूप जणांनी असे मेसेजेस केलेत की ताई तू जे करतेय त्याच्यामुळे तुला खूप जास्त यश मिळेल, तू खूप छान मस्त ब्लॉग्स बनवते. मला इतकं चांगलं वाटतं ना तसे मेसेजेस वाचून. मी खूप जास्त मनापासून त्या सगळ्या लोकांना थँक्यू म्हणते की तुम्ही मला इतकं ॲप्रिशिएट करतात. आणि मी याच्या पुढे पण मिनी ब्लॉग्स आणि मोठे व्हिडिओ जे आहेत ना ते बनवत राहील. आणि सध्या माझं तेच एम आहे की मला यूट्यूब आणि इन्स्टावर चांगलं ग्रो करायचं आहे. पुढचा प्रश्न. फायनली शेवटचा प्रश्न. लग्न होऊन किती वेळ झाला. मला नाही जमत ते. मी पूर्णपणे याचं कॅल्क्युलेशन केलंय, जो काही प्रश्न आहे त्याचं. आणि जे एक्झॅक्ट आहे ते म्हणजे 1 वर्ष 5 महिने 18 दिवस 9 तास 56 मिनिटे सेकंड चालू आहेत. इतका वेळ झालाय आणि तो कंटिन्युअस वाढतच राहतोय.
आजचे सगळे प्रश्न संपले आहेत. आय होप की तुम्हाला आजचा पण व्हिडिओ आवडला असेल. आणि अजून काही जर प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.